घरातली लोक भांडतात, जवळची लोक त्रास देतात. तुम्ही ज्यांच्यावर मनापासून प्रेम करताय तीच लोक सतत तुम्हाला रडवतात. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी काही लोक असतात ज्यांच्यावर आपण खूप उपकार करतो, पण पुढे तीच आपल्याशी शत्रुत्वाने वागतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, कित्येक वेळा असं होतं की ज्याला आपण जीव लावतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते. ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो पुढे तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते. कित्येक पत्नी पतीचा ऐकत नाही. कित्येक पती असे असतात जे पत्नीला किंमत देत नाही. कितीतरी वेळा सासूचं आणि सुनेचं पटत नाही. घरात सतत वाद आणि भांडणे असतात. बऱ्याच वेळा आपण नोकरी करतो किंवा नोकरीच्या ठिकाणी असतो, तिथे आपले जे बॉस आहेत ते आपल्याला त्रास देतात. कधीतरी सहकर्मचारी कलीग असतात, ते आपल्याला हिणवतात. एखादा छोटा मोठा व्यवसाय असतो तर त्याला लोक आपल्याला टार्गेट करतात. बाजूला एखाद्या व्यक्तीचा बिझनेस असेल किंवा छोटासा एखादा काहीतरी व्यवसाय असेल, सतत तो आपल्याला टार्गेट करतो. बघा, जर तुमच्याही आयुष्यात असं कोणी असेल जे तुम्हाला घरात त्रास देत असेल, व्यवसायाच्या ठिकाणी त्रास देत असेल किंवा मग नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला त्रास देत असेल, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमचे शत्रू पूर्णतः शमतील. तुम्हाला त्रास देणारी लोक तुमच्या इशाऱ्यावर नाचतील. जी लोक तुम्हाला सोडून गेली होती ती पुन्हा परत येतील आणि जी लोक सतत तुम्हाला अपमानित करत होती ती तुमच्या पायाशी येतील. बघा, मी आता तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. तुम्ही तिघांपैकी कुठलाही एक किंवा तुम्हाला शक्य असेल तर तिघांपैकी 3ही उपाय करू शकता. सगळ्यात पहिला उपाय जो तुम्हाला सांगते, आठवड्यातील कुठल्याही शनिवारी करायचा आहे. आठवड्यातील कुठलाही शनिवारच्या दिवशी तुम्हाला बाजारात, मार्केटमध्ये किंवा अन्य कुठल्याही शॉपमध्ये एक छान लिंबू आपल्या घरी आणायचा आहे. तुमच्या घरात असणारं लिंबू नाही चालणार, कारण तुम्हाला शनिवारच्या दिवशी लिंबाची खरेदी करायची आहे. लिंबू खरेदी करून ते घरी आणायचं आहे. लिंबू घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने ते धुवायचं आहे. आता या लिंबाच्या वरती काळ्या रंगाच्या पेनाने एक सर्कल, एक राऊंड, एक गोल करायचा आहे. बघा, हे समजा लिंबू आहे तर लिंबावरती कुठल्याही बाजूने चालेल, फक्त त्याला एक गोल करायचा आहे. लिंबू ऑलरेडी गोल आहे, त्याच्यावरती एक गोल करा, म्हणजे एक राऊंड करा. आता जो गोल तुम्ही केलेला आहे त्या गोलमध्ये तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव लिहायचं आहे. शत्रूचे नाव माहिती नसेल तर तुम्ही फक्त शत्रू लिहा. शत्रूचे नाव माहिती आहे, समजा तुमचा शत्रू आहे सूरज, तर तुम्ही तिथे सूरज म्हणजे जे पण नाव असेल ते त्या गोलमध्ये लिहा. आता हे जे लिंबू आहे हे एका काळ्या रंगाच्या कापडावर ठेवा. एक छोटं मोठं जसं जमेल तसं एक कापड घ्या, त्या कापडावरती हे लिंबू ठेवा. हा उपाय शक्यतो तुम्हाला शनिवारी सकाळी, आता सकाळीच लिंबू खरेदी करून लगेच करणं शक्य नाही, मग संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो, अंधार पडतो 6-7 नंतर, त्या वेळात तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून तुम्ही करू शकता. कापडावरती हे शत्रूचं नाव लिहिलेलं लिंबू ठेवल्यानंतर जिथे तुम्ही नाव लिहिलेलं आहे, जो राऊंड केला आहे आणि जिथे तुम्ही नाव लिहिलेलं आहे त्या नावावरती, बघा, त्या नावावरती एक तुम्हाला सुई टोचायची आहे. तुम्ही सुई टोचू शकता, टाचणी, कुणी चाचणी म्हणतं, आम्ही टाचणीच म्हणतो, टाचणी टोचू शकता. लोखंड एखादा खिळा असेल तो टोचू शकता. चूक असेल तुमच्याकडे, आपण भिंतीला जी चूक टोचतो फोटो वगैरे लटकवायला, तुम्ही ते टोचू शकता. काहीही, फक्त धारधार जे असेल, लोखंडी खिळा, चूक असेल, सुई असेल, तर हे याच्यापैकी काहीही तुम्ही जिथे त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला ते टोचायचं आहे. आता हे लिंबू तुम्हाला त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे. आता तुम्हाला तयार केलेली ही जी पोटली आहे ही तुमच्या स्वतःवरून 7 वेळा उतरवायची आहे. तुमच्या पतीच्या शत्रूसाठी करताय, मुलांचे काही शत्रू आहेत त्यांच्यासाठी करताय, तर मुलांवरून 7 वेळा उतरवा, पतीवरून 7 वेळा उतरवा. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीवरून 7 वेळा हे लिंबू तुम्हाला उतरवायचं आहे त्या कापडासकट. आणि त्याच्यानंतर हे लिंबू तुम्हाला 3 दिवस आपल्या जवळ ठेवायचं आहे. पतीसाठी, मुलांसाठी करताय तर त्यांच्यासोबत त्यांना ठेवायला सांगा. समजा पतीचा एखादा शर्ट असेल तर शर्टमध्ये ठेवा, मुलांचे काही कपडे असतील तर मुलांच्या कपड्यांमध्ये 3 दिवस ठेवा.
तुमची साडी असेल तर त्या साडीमध्ये ठेवा. 3 दिवस तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या कुठल्याही कापडांमध्ये हे लिंबू ठेवायचं आहे. 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर हे लिंबू तुम्हाला तिथून बाहेर काढायचं आहे. काढल्यानंतर जिथे तुम्ही ती लोखंडी सुई वगैरे टोचलेली आहे किंवा जे काही तुम्ही टोचलेलं आहे त्या तुमच्या त्या शत्रूच्या नावावरती, तिथे तुम्हाला भीमसेनी कापडाचे तुकडे, एक 4-5 भीमसेनी कापडाचे तुकडे तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचे आहे आणि तुम्हाला या लिंबावरती त्या नावावरती कापूर पेटवायचा आहे. कापूर पेटत असताना त्यातून अग्नी बाहेर पडेल, एक म्हणजे त्यातून एक प्रकाश बाहेर पडेल, त्यातून एक वास यायला सुरुवात होईल. तेव्हा तुम्हाला तिथे बसून एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. क्रीम क्रीम, बघा, क्रीम क्रीम वश वश, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. क्रीम क्रीम वश वश सूरज स्वाहा. क्रीम क्रीम वश वश तृप्ती स्वाहा. क्रीम क्रीम वश वश कांचन स्वाहा. क्रीम क्रीम वश वश प्रशांत स्वाहा. आता जी मी नावं घेतली तिथे तुम्ही त्या शत्रूची नावं घ्या आणि पूर्ण अग्नी विझेपर्यंत, पूर्ण कापूर विझेपर्यंत, संपेपर्यंत तिथे बसून कंटिन्यू हा एकच मंत्र म्हणत राहा. हे पूर्ण जळून गेलं, ते पूर्ण थंड झालं, शांत झालं की तसंच ते उचला आणि घराच्या बाहेर लांबपर्यंत कुठेही जिथे पाय वगैरे कुणाचा पडणार नाही अशा ठिकाणी ते फेकून द्या. जे कापड लिंबामध्ये ठेवलं होतं, कापड पेटवायचं नाही. कापड रियूज करा, एखाद्या दुसऱ्या उपायासाठी वापरा किंवा घरात कुठेही ठेवा. फक्त ते लिंबू पेटवायचं आहे. लिंबू पेटवत असताना त्याच्या खाली मातीची पणती किंवा एखादं भांडं तुम्ही ठेवलं तरीही चालेल. बघा, हा उपाय पुन्हा पुन्हा करायची गरज नाही. फक्त एका वेळी एका शत्रूसाठी करा. त्या शत्रूचा त्रास अवघ्या 7 दिवसांच्या आत पूर्णतः समाप्त होईल. 7 दिवसांमध्ये तुम्ही स्वतः सांगाल, ताई हा उपाय केला, ज्या नावाने केला, ज्या शत्रूच्या नावाने केला, आज तो पूर्णतः शमलेला आहे. 7 दिवसानंतर पुन्हा जर तुमचा अलग म्हणजे दुसरा एखादा शत्रू असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता. पण एका वेळी एका शत्रूच्या नावाने करायचा आहे. बघा, दुसरा जो उपाय आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे तुरटी. प्रत्येकाच्या घरात तुरटी असतेच, नाही तर दुकानातून एक तुरटीचा खडा, खूप मोठा नको, खूप छोटा नको, मध्यम असा एक तुरटीचा खडा आपल्या घरी घेऊन या. आणलेली तुरटी जी आहे ही एका भांड्यामध्ये ठेवा. भांडं म्हणजे पितळी असेल, तांब्याचं असेल, नाही तर स्टीलचं असेल चालेल, चांदीचं पण चालेल. कुठलंही एक खोलगट भांडं, तांब्या, ग्लास चालेल. त्याच्यामध्ये ही तुरटी टाकायची आहे. तुरटीच्या वरती तुम्हाला 4 चिमूटभर काळी मोहरी घालायची आहे. 4 फुलवाल्या लवंगा घालायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला एक अख्खं लिंबू कट करून त्याचे 2 भाग, लिंबू घ्यायचं, मध्ये कट करायचे. लिंबाचे 2 भाग झाल्यानंतर ते लिंबू त्याच्यामध्ये टाकायचे, त्या भांड्यामध्ये. हळदी कुंकू टाकायचं आहे त्याच्यामध्ये. यामध्ये थोडे अक्षदा घालायचे आहेत. थोडेसे काळे मिरी असतात, 7 काळे मिरी घाला. त्याच्यामध्ये 7 फुलवाल्या ज्या लवंग असतात त्या लवंग घाला आणि त्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये पाणी घाला. आपलं जे पिण्यायोग्य शुद्ध पाणी असतं हे पाणी घाला. बघा, सगळं साहित्य खोलगट भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्या भांड्याला काळ्या रंगाचं कापड बांधा. एक छोटं मोठं जसं जमेल तसं असं कापड घ्या आणि ते कापड त्या खोलगट भांड्याला असं व्यवस्थित बांधून घ्या. आता हे जे भांडं आहे हे भांडं आपल्या घराच्या दक्षिण भागात ठेवा. कारण दक्षिण दिशा ही शत्रुबाधित दिशा मानली जाते. जी पण घरामध्ये अवदशा येते ती दक्षिण दिशेवरून येते. घरात जो पण त्रास येतो तो दक्षिण भागातून येतो. दक्षिण भाग हा अत्यंत शत्रुनाशक भाग मानला जातो. म्हणून हे भांडं दक्षिण भागामध्ये ठेवायचं आहे. भांडं दक्षिण भागामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला त्या भांड्यावरती जे कापड बांधलेलं आहे त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवून एक मंत्र सांगते, तो 108 वेळा म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्र आहे वश वश वश. 3 वेळा वश 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 म्हणायचं. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. वश 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 सूरज कुरु कुरु स्वाहा. वश वश तृप्ती कुरु कुरु स्वाहा. वश वश प्रशांत कुरु कुरु स्वाहा. वश वश कांचन कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आणि त्याच्यानंतर ते भांडं दक्षिण भागातच ठेवायचं. कमीत कमी 11 दिवस. बघा, 11 दिवस, आज उद्या परवा असं सलग 11 दिवस एका टायमाला, सकाळ किंवा संध्याकाळ दोघांपैकी एका टायमाला रोज तिथे 11 दिवस आपला उजवा हात त्याच्यावरती ठेवून सांगितलेला मंत्र 108 वेळा म्हणायचा.
संपूर्ण 11 दिवस पूर्ण झाले, 11व्या दिवशी ही क्रिया करून झाली की त्यानंतर ते भांडं घराच्या बाहेर घेऊन जायचं. काटेरी झाड असेल म्हणजे गुलाब असेल, बोरीचं झाड असेल, निडुंगाचं झाड असेल किंवा मग अन्य कुठलं पण ज्या झाडाला काटे असतात त्या झाडाखाली जायचं आणि त्या झाडाखाली जाऊन हे जे पाणी आहे म्हणजे पाण्यामध्ये टाकलेल्या सगळ्या गोष्टी आणि पाणी त्या भांड्यामधून सगळं काढायचं आणि त्या काटेरी झाडाला घालून आपल्या घरी यायचं. हा उपाय एकदा करून बघा. कितीही त्रास असेल, कितीही शत्रू वाईट बघत असेल, किती पण काही पण असेल, ते सगळंच्या सगळं त्या 11 दिवसांमध्ये पूर्णतः संपेल. खूप पॉवरफुल उपाय आहे हा. मी स्वतः केलेला उपाय आहे. तुम्ही पण करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.